राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी आजवर जोरदार विरोध दर्शवला केला। राज्यामधील सर्व शक्तीपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांसह मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा जोरदार विरोध दर्शवला होता। शिवाय राधानगरीचे आमदार नूतन मंत्री प्रकाश आंबेडकर हे सुद्धा सावध भूमिका घेताना पाहायला मिळाले। दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा आहे आणि त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधामधून मुख्यमंत्री कसा मार्ग साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। बाबांच्या आदेशाप्रमाणे आणि जनमानसाचा रेटा बघून शक्तीपीठ रस्ता हा रद्द झाल्याचे नोटिफिकेशन घेऊन मी आज आलेलो आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा। सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे, पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला, लोकांना समजावून केला। त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांची चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू।